भूताच्या ठायी कामू, तो मी म्हणे आत्मरामू. जेणे अर्थस्तव धर्मू, थोरी होय. एरवी विकाराचे पैसे, करी किर इंद्रियांचे ऐसे. परी धर्माच्या वेखासे, जाऊने दिजे अप्रवृत्ती. अवंटा सोडून विधीच्या निके वाटा, तेवीच नियमाचा दिवटा. सव्वे चाले कामू ऐशी ओजा प्रवर्त, म्हणून धर्मासी होय पुरत. मोक्षतीर्थाची मुक्ते संसारू भोगी, श्रुती गौरवाची मांडवी. कामसृष्टीचा वेलू वाढवी, जव कर्म फळेसे पालवी. अपरवी टेके ऐसा नियंतू कंदर्पू, जो भूताचा बीज रपू. तो मी म्हणे बापू योगियांचा, हे ऐक किती सांगावे. आता वास्तू जाती अवघे, मजपासून जाणावे विखारे. जे सात्विक हन भाव, कारजमादी सर्व. मम रूप संभव ओळख तू, हे झाले तरी माझ्या ठाई. परितया माझी मी नाही, जैसी स्वप्नांच्या डोही. जागृती न बुडे, न तरी रसाची सुकट. बीज कणिक तरी घनवट, तरी तयस्त होय काष्ट. अंकुरेद्वारे मग तया काष्टांच्या ठाई. सांगपा बीजपण असे काही, तैसे मी विकारी नाही, जरी विकारला दिसे. भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वरीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, आत्मरूपी रमणाऱ्या श्रीकृष्णाने सांगितले की जीवनाच्या ठिकाणी असणारा काम मीच आहे. एरवी विकाराच्या पैलवाने तो काम, इंद्रियास अनुकूल अशी कर्म करतो. पण ती कर्म धर्मास विरुद्ध जाऊ देत नाही. कारण जो काम निश्चित कर्माचा आडमार्ग टाकून विहित मार्गाने चालतो व या मार्गाने जाताना त्याच्या हाती नियमरूपी मशाल असते, अशा रीतीने काम चालतो, म्हणून धर्माची पूर्णता होते. मग तो काम संसार भोगतो, म्हणजे जणू मोक्षतीर्थातील मोतीच भोगतो. जो काम वेदाच्या मोठेपणाच्या मांडवावर सृष्टीची वेल वाढविते, त्याची पाने कर्मफलासहित मोठ्यापर्यंत पोचतात, असा जो नियंत्रित काम तो प्राण्यांचा उत्पत्तीचे कारण आहे, तो काम मीच आहे, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात की काम मीच आहे. सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी मी प्रत्येक व्यक्तीमध्ये तो काम म्हणून मीच आहे, असे योगीश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. प्राण्यांच्या असा जो नियंत्रित काम, तो प्राण्यांच्या उत्पत्तीचे कारण आहे, तो काम मीच आहे, असे योगीश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. एक किती सांगू, जेवढे म्हणून पदार्थ आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जेवढे म्हणून पदार्थ आहेत त्या सर्वांची उत्पत्ती माझ्यापासून झाली आहे, असे समज, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. सात्विक रजस व तमस हे सर्व भाव माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत, असे समज. जसा स्वप्नातल्या डोहात जागृती बुडत नाही, तसे हे सर्व पदार्थ माझ्यापासून उत्पन्न झाले, पण यात मी मात्र नाही. सर्व सात्विक रजस तमस हे सर्व पदार्थ, सर्व गुण, हे सर्व धर्म, या गुणांचे धर्म माझ्यापासून उत्पन्न झाले, पण यामध्ये मी नाही. अथवा जसे बी रसाने भरलेली असते, त्यातून अंकुर उत्पन्न होऊन पुढे लाकूड तयार होतो. जशी बीपासून लाकूड तयार होतो, मग त्या लाकडात बी राहते का सांग. तसे मी विकारलेला दिसतो, तरी विकारात मी नसतो. जय श्री भगवान रामकृष्ण देव की जय. जय श्री काली माता की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज.